गोलंदाजी करत असताना कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं. पहिला सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळाला. 7 ओव्हर पर्यंत असोसे संघ त्यांची दमदार कामगिरी, परंतु 8व्या ओव्हरमध्ये सामन्याचं चित्र पालटलं. मिलिंदला पाहतोय आता सध्याच्या घडीला 2 बॉल डॉट टाकलेत. स्वप्नील बिराडे याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. बिग हिट केला मिलिंद गोल्ले च्या पाठमधून चेंडू सीमा पार, षटकार. टायमिंगचा बादशाह यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्या पाठमधून हा लाजवाब षटकार आपण पाहिला. 6 धावा. ब्रिलियंट टायमिंग. षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होताना पाहिला मी ते टीम जय हनुमान कोरावळे. मिलिंद आणि मिलिंदच्या जोडीला हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर तयार. स्वप्नीलचा बॉल पाठची एज लागली. मिलिंदच्या रनआउटची संधी आहे. पंचांकडे खूप मोठं अपील आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. हॅलो. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का जयमान कोराबळेला. फलंदाज बाद. बाद होताना पाहायला मिळाले. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 6 धावा. एक फलंदाज जो मात्र बाद होताना पाहायला मिळाला. सिक्स ऑन द बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बाळकृष्ण मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 6 धावसंख्येवर पहिला धक्का स्वप्नील. स्वप्नीलचा बॉल फुल टॉस, लाजवाब फटका, लॉंग आपला आहे क्षेत्ररक्षक, चांगला झेल पकडला. अजून एक धक्का, फलंदाज बाद. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राजन दाखल होताना पाहायला मिळतील. 2 धक्के सध्याच्या घडीला बसलेत.
हॅलो, गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर धावफलकावर धावसंख्या 6 धावा आणि इथे सुंदर असा फटका, चेंडू सीमा पार आलाय, चौकार, 4 रन. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 10 या धावसंख्येवर. जय हनुमान कोरावळे प्रथम बॅटिंग करत असताना मिलिंदच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. एक षटकार, एक चौकार त्याने खेळला आणि आज संघाचा कणा आहे मिलिंद. त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं. ऋतिक वाघ याला आमंत्रित केलं षटक क्रमांक 2 मध्ये. त्याची गोलंदाजी कशी होते ते पाहायचं. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगात हा चेंडू हाताळलाय, चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे टाकलेला बॉल, इथे अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ऋतिक वाघ या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. अचूकतेवर ठाम आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. तिसरे ऑफिशियल पंच गणेश कायकर सर. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्लोवर वन, मोठा फटका मिलिंगच्या बॅट मधून, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फील्ड, चांगला झेल, फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळते. अचूकतेवर ते ठाम आहेत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. हे षटक फार निर्णायक राहील. या षटकामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. मिलिंदची न्यू बॅटर श्याम आलेत आता मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. ऋतिकचा बॉल वेगात टाकलाय. सदाचे यष्टीरक्षण चांगलंय. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक आहेत आणि खास करून नेहमीच या टीमला स्पॉन्सरशिप करताना योगेश खाटेकर यांना पाहतो. आज काहीशे इंजर्ड असल्यामुळे 14व्या खेळाडूच्या भूमिकेत ते पाहायला मिळतात. 3 बाद 10. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर, फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, षटक. 2चा खेळ समाप्त. 3 बाद 10. जयमान कोरावळे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती राहील. अन्यथा जय भवानी खाटेकरला पेनल्टी दिली जाईल. आयोजक कमिटीच्या वतीने सातत्याने सूचना येते.
लास्ट कॉल तुमच्यासाठी. परत जर यानंतर मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली तर पॅनल्टी दिली जाईल. 3 षटकं झाल्यानंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता, हीच विनंती आहे टीमला. विशाल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. 3-10. स्ट्रायकर इनवर राजन याला पाहतोय. महत्वाचा खेळ राहील या खेळाडूचा. श्याम राजन ही जोडी मैदानाच्या 3 बाद धापलकावर 10 धावा आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. जयभवानी खाटेकरची भरपूर वेळ तुम्ही खर्च करतात, ही सर्वात महत्वाची सूचना तुमच्यासाठी. टाइम आपण लावलेला आहे ऑलरेडी. 11 मिनिटं झाले 2 षटकांसाठी. 9 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकली नाही तर पहिला संघ ठरेल ज्याला पॅनल्टी मिळेल. जयभवानी खाटेकर. पहिलाच बॉल फुल टॉस. राजनच्या पॅडमधून चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3-12. जय हनुमान कोरावळे हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अन्वी मिलिंद गोल्ले, नेहमीच मिलिंद गोल्ले यांचं स्पॉन्सरशिप या टीमला आपण पाहत असतो. आज त्यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला, परंतु ते बाद झाल्यानंतर डाव कसा सावरतात. इथं राखलेला बॉल चालेल, आता जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 16 या धावफलकावर. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजनला पाहतो आपण स्ट्रायकर एनवर. विशालचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न. चांगलं यष्टीरक्षण राहिलंय संतोष यांच्याकडून. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये जारी आहे. 3 षटकं झाल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली होईल, ड्रिंक्स ब्रेक होईल, याची मात्र नोंद घ्या. आपण तयारीत राहायचं आपल्या. इथं राखलेला बॉल चांगला पाहायला मिळेल. ऋतिक आलेत बॉलवर. एक सिंगल या बॉलवर. स्ट्रायकर इनवर बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतील श्याम. 2 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेत. कोणत्याही प्रकारची धाव आलेले नाही आहेत. मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. 5 षटकांच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. जय हनुमान कोरावले टीम त्यांच्या विरुद्ध जय भवानी खाटेकर. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत विशाल यांना आपण पाहतो. विशालचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. तोपर्यंत सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहिलाच मिळाला नाही. 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 3-18. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विशालचा बॉल शपल झाले. राजनच्या पाठमधून फटका अप्रतिम. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा पाहायचा आहे. चौकार. 4 रन.
आणि संदीप आमचे एफबी लवर आहेत, जुना जाणता माणूस आहे संदीप. जाव्या मैदानाच्या आत जिथे धावपलकाचा विचार केला, धावपलकावर 23 धावा आहेत, 3 षटकांचा खेळ समाप्त आहे. स्वप्नील आले दादा, स्वप्नील बिराडे गोलंदाजी ट्रॅकवर. स्वप्नीलचा बॉल वेगात जो मात्र राहिला आहे संतोष कडून. इष्टरक्षण थोडंसं खराब आहे, पंचांचा इशारा पाहिजे आपल्याला. बाईच एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 24 या धावपलकावर 23. चांगला चेंडू, चांगलं एष्टी रक्षण, चेंडूला डॉट. यानंतर होणारा सामना टॉस साठी लगेचच संपर्क करायचा दोन्ही टीम. इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळेल तिथे फलंदाज बाद, विकेट. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते राकेश. तुषार धुमाळ दाजी कधी मैदानाच्या आतमध्ये जाणार त्याची प्रतीक्षा प्रत्येकाला लागली. कालच्या दिवसात ते बर्थडे बॉय. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे फलंदाज बाद, विकेट. आता तुषार धुमाळ दाजी त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे बाईचा इशारा पंचांचा, एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल 5-5-24. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी आहे. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जय हनुमान डेहनोली आणि त्यांना फाईट करेल मोर्या 11 पाडाळे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. बाईचाच इशारा आलाय पंचांचा आणि षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांचा खेळ समाप्त, 5-25. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतो.
इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि संतोषचा डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. गोलंदाज तयार है. स्ट्रायकर एंडवर तुषार धुमाळ दाजी MUCC चे मॅनेजर. हे देखो अल्टी पलटी. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धावसंख्या 6 बाद 25 धावा आहेत. तुषार धुमाळला पाहतो आपण स्ट्रायकर एंडवर. दाजी ओ इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा पाहायचा बॅटच्या साह्यानं. ओके दाजींचं खातं खोललं. धापलकावर धावसंख्या 6 बाद 26. गोलंदाज तयार. निखिल. निखिल वर्द आक्रमण. चेंडू हवेत. झेल झेल ड्रॉप. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा या बॉलवर येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 29 या धावपलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या स्पर्धेतील लो स्कोर कडे वाटचाल करत असताना जयमान कोरावळे. मिलिंगची सुरुवात जबरदस्त होती परंतु व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने मोठे फटके खेळलेले नाही आहेत. तुषार धुमाळ फिनिश कशा प्रकारे करतील ते पाहायचं आपल्याला. स्ट्रायकर एंडवर षटकार मारला तर 1000 आहे. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा मला वाटतं पुन्हा एकदा संपर्क नाही आहे आणि तिथे एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली रनआउट साठी. फलंदाज बाद. 29 धावा आहेत. 30चं लक्ष. कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. मोरे 11 पाडाळ्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. डेनोलीचे कॅप्टन झाला टॉस साठी आणि टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांना महत्वाची सूचना.
कालचा दिवस त्यांनी अक्षरशः गाजवून टाकला. चला मोरया 11 पाडळे कॅप्टन उपस्थित आहेत. डेनोली टीमचा कॅप्टन टॉस साठी चला. या क्रीडा स्पर्धेचे ऑफिशियल पंच आणि मुरबाड तालुक्यातील एक दिग्गज क्रिकेटर गणेश गायकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतो या मॅचची. सागर आहेत एका बाजूला कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला दीपक. टॉस जो मात्र केला जातं. नाणेफेक इथे झाली आणि नाणेफेक जिंकली ती मोरया 11 पाडळेने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपली प्रवेश फी ही जमा करायची ही महत्वाची सूचना. धन्यवाद. जबा मैदानाच्या आत. लक्ष 30 धाव्यांचं. 30 बॉल 30. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय जयहनुमान कोरावळे त्यांच्या विरुद्धमध्ये खेळत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना आहे संदीप. तिसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. दुसरा सामना आहे अजून उद्या आणि परवा अशी 5 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. पहिलाच बॉल फुल टॉस. चांगला फटका. तुषार आले बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलंय तुषार धुमाळचं. एकच धाव या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा अकाउंट ओपन. एक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये भरपूर चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. स्पेशली अंपायर गणेश गायकर यांची अंपायरिंग भरपूर चांगली राहिली. 2 दिवस. आज तिसऱ्या दिवसात काय घडतंय तेही पाहायचं आपल्याला. दुसऱ्या बाजूला सागर कापडी सर आहेत. आशिष विश्वकर्मा सर आहेत. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण केतनला पाहतो. पहिल्या षटकात स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कुमार आणि त्यांच्या जोडीला स्वप्नील आहेत. 30 धाबांचं लक्ष. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न राहिलाय कुमारचा. टॉपेज चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 2 या धावफलकावर. 2 ऑन द बोर्ड. 2 धावा. गोलंदाज तयार. बिगिट केलाय. स्वप्नील बिराड्याच्या बाडमधून आक्रमण. सिक्सर. जाव्या मैदानाच्या आत. इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर. स्वप्नील बिराड्याचं आक्रमण. आलाय सिक्सर. षटकार. चेरन.
थँक्यू डीजे. धावपलकावर धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 14 विजयासाठी आता 16चं समीकरण. 24 बॉल शिल्लक आहेत. संघर्ष करत असताना जीवनमान कोराबळे हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना सफलता पाहायला मिळाली. खास करून मिलिंद वगळता कोणत्याच फलंदाजच्या पाठमधून धावा आलेल्या नाहीयेत. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. हनुमंत आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. विकेट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न राजनचा राहिलाय. ड्रॉप राकेश होते, सॉरी, चुका घडल्यात राकेश कडून. या प्रकारच्या चुका तुम्हाला कमीत कमी करावे लागतील, कारण ऑलरेडी धावा भरपूर कमी बनवलेल्या आहेत. या मैदानाचा विचार केला 5 षटकांमध्ये 65 70 या धावाही चेज झालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला भरपूर चांगली फलंदाजी केली आहे स्वप्नील बिराडे या खेळाडूने. गोलंदाज तयार आहेत हनुमंत. इष्टांना चिटकून कामकाज करत असताना मिलिंद यांना आपण पाहतोय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. स्वर्गीय विराज स्मृती चषक जय भवानी खाटेकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर. एंडवर स्वप्नील आक्रमण केलंय, चेंडू आहे हवेत आणि जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील बिराड ऑन फायर, सिक्सर. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. इथे क्षेत्ररक्षण चांगले राकेशचं. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावफलकावर. 8ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जय भवानी स्पोर्ट खाटेकर योगेश खाटेगरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. आज संघामध्ये योगेश नाहीये, परंतु संघाचा पाठीराखा म्हणून ज्याची नेहमीच ओळख आहे, कॅप्टनची भूमिका आज सदाशिवच्या खांद्यावर दिली आणि भरपूर चांगला खेळ आतापर्यंत राहिला जय भवानी खाटेकरचा. लेग बाईचा इशारा पंचांचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 23. 7ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार संदीप घायाळ, ज्यांच्या ऑपरेटिंगने कित्येक क्रीडा स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत असे संदीपजी. त्यांचं कौतुक. बाबू, गणेश आणि सौरभ त्रिमूर्ती आहेत कॅमेरामन. आणि रोनक तडवी सध्याच्या घडीला स्कोरिंग करतात, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. बाबू आज भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग करतायत, त्यांचं हे वैशिष्ट्य नेहमीच राहिलं. इथे टाकलेला बॉल कुमारच्या बॅट मधून आडव्या बॅटने फटका खेळलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची होईल समाप्ती. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती आहे 25. 18 बॉल 5ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. स्वतः मिलिंद आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, चेंडू डॉट. 17 बॉल 5ची आवश्यकता जय भवानी खाटेकर या टीमला. पहिला मॅच कामगिरी भरपूर चांगली होताना पाहायला मिळाली पहिल्या मॅच मध्ये. तदनंतर आता सध्याच्या घडीला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. इथे रिव्हर्स, एक टप्पा खात चेंडू सीमा पार. स्कोर आर लेवल. विजयासाठी एका धावेची आवश्यकता.
इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. मिलिंदला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. एका धावेची आवश्यकता. मिलिंद ते यष्टीरक्षकासाठी होतं की बॅटरसाठी? गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कुमार ऑन स्ट्राईक. स्लोवर वन पिक केलंय आणि हा सामना जिंकलाय जय भवानी खाटेकर. अभिनंदन, हार्ड लक आपण देऊयात जय हनुमान कोरावळे या टीमला. जी मात्र पाहायला मिळाली. जय हनुमान कोरावळे टीमचा प्रतिनिधी संपर्क साधायचा. मॅन ऑफ द मॅच स्वप्नील बिराडे या खेळाडूला जातो आणि मी योगेश दादा खाटेकर या क्रीडा स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र द्यायचा स्वप्नील बिराडे या खेळाडूला.